पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हवाई दल प्रमुख ए.पी. सिंह यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई दलाच्या तयारीचा आढावा देखील घेतला। भारत पाकिस्तानवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता त्यामुळे वर्तवण्यात येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग यांच्यात महत्त्वाची बैठक झाली आहे। पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत फक्त पंतप्रधान मोदी आणि हवाई दल प्रमुख ए.पी. सिंग हे दोघंच उपस्थित होते। या बैठकीत पंतप्रधान मोदींनी हवाई दलाच्या तयारीचा आढावा घेतलाय। भारत पाकिस्तान मधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। याआधी नेव्ही चीफ ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्यासोबत सुद्धा पंतप्रधान मोदींची बैठक झाली होती। तर अरबी समुद्रातल्या भारतीय नौदलाच्या तयारीबद्दल पंतप्रधानांनी यामध्ये माहिती घेतली होती। त्याआधी पंतप्रधान मोदींनी लष्कर प्रमुख, हवाई दल प्रमुख आणि नौसेना प्रमुख यांची एकत्र बैठकही घेतली होती। या बैठकीत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सुद्धा उपस्थित होते। पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सीसीएसची सुद्धा बैठक घेतली। या बैठकीत पंतप्रधानांनी तिन्ही सैन्य दलांना कारवाई करण्याचं स्वातंत्र्य दिलं। भारतानं पाकिस्तानविरोधात अजून एक कठोर निर्णय घेतला। भारतानं बगलिहार धरणामधून चिनाब नदीचं पाणी थांबवलंय। बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवण्यात आला। तर भारतानं बगलिहार धरणाच्या माध्यमातून पाकिस्तानला हात दणका दिलेला आहे। भारतानं बगलिहार धरणामधून चिनाब नदीचं पाणी आता रोखलंय। पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमधील सरकारी गोदामांमध्ये किराणा साठवणूक करण्यात येते। सरकारी गोदामांमध्ये किराणा साठवणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकनं हा निर्णय घेतला। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। मुझफ्फराबादमधील सरकारी गोदामांमध्ये अशा प्रकारे किराणा सामानांची साठवणूक केली जाते आहे। युद्धाची स्थिती उद्भवली तर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी ही उपाययोजना पाकिस्तानकडून आता केली जाते। जमियत उलेमा हिंद या संघटनेनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारा ठराव मंजूर केला। भारत सरकारनं उचललेल्या प्रत्येक पावलाला पाठिंबा असल्याचं म्हणत भारतानं दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील या संघटनेनं केली आहे। लेकिन हल नहीं है। और कितनी जगह पाकिस्तान के हो चुके ये बताइए, क्या हल निकला? अलावा बर्बादी की कोई चीज तो है? जिस दिन जंग होगी हिंदुस्तान के पैसे की कीमत जमीन पर आ जाएगी। मैं नहीं समझता हूँ। मैं उस दिन से डरता हूँ और खुदा से दुआ करता हूँ कि अल्लाह जंग ना हो, वरना तबाही आएगी मुल्क के अंदर। पहलगाम हल्ल्यावेळी दुकान बंद ठेवणारा एक दुकानदार एनआयएच्या रडारवर आहे। 15 दिवसांपूर्वीच नव्यानं दुकान उघडणाऱ्याची एनआयएकडून चौकशी होणार आहे। 15 दिवसांपूर्वी दुकान उघडून हल्ल्या दिवशी दुकान बंद ठेवल्यानं त्याच्यावर संशय व्यक्त केला जातोय। चौकशीवेळी एका दुकानदारानं हल्ल्या दिवशी दुकान बंद ठेवल्याचं समोर आलंय। तर पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान 26 पर्यटकांचा मृत्यू झालेला होता आणि 15 दिवसांपूर्वी एका दुकानदारानं त्या ठिकाणी दुकान उघडलेलं होतं। मात्र हल्ल्याच्या दिवशी ते दुकान बंद होतं।